जय भीम मित्रांनो. तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज 24 ऑगस्ट संडेचा दिवस आणि आजच्या दिवसाचा सेकंड अनालिसिस व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या वीकचं म्हणजे कमिंग वीकचं वीकली अनालिसिस आपण समजून घेणार आहोत की हा येणारा वीक कसा असू शकतो आपल्यासाठी. तर फ्रेंड्स, वीक ऑन वीक जसं आपल्या स्ट्रॅटेजीज आपला अनालिसिस हे सगळं प्रॉफिटमध्ये जात आहे, तर येणारा वीक कसा असेल आपण बघूया. येणारा वीक हा फक्त 4 वर्किंग सेशन्स असणार आहेत, ट्रेडिंग सेशन्स असणार आहेत. कारण वेनसडेला गणेश चतुर्थीची सुट्टी आहे. ठीक आहे. सो ट्युजडेला सेन्सेक्सची एक्सपायरी आहे आणि थर्सडेला निफ्टीची एक्सपायरी आहे. बट वेनसडेचा दिवस एक कमी झाल्यामुळे येणाऱ्या नेक्स्ट 2 डेज मध्ये एक मस्त व्होलॅटिलिटी असू शकते मार्केटमध्ये. कारण की युएस मधून एक काही पॉझिटिव्ह न्यूज आलेली आहे. ठीक आहे. आता युएस आणि इंडियाचं आपलं असं झालंय की म्हणजे ते म्हणतात ना, उसी से थंडा उसी से गरम. ते लोक आपल्याला टॅरिफवर टॅरिफ लावत चालले आहेत आणि आपण त्यांच्या मार्केटला फॉलो करत चाललोय. आता नवीन एक काहीतरी इंडिया आणि चायनामध्ये सुद्धा लेटेस्ट एक न्यूज आहे की ट्रेड साठी काहीतरी समझोता सुरू आहे. सो खूप काही जिओपॉलिटिकल चेंजेस सुरू होत आहेत. आणि युएस मार्केट जर तुम्ही बघाल फ्रायडेच्या दिवशी फ्रेंड्स, आपलं मार्केट कोसळलं. त्यानंतर जेव्हा युएस मार्केट इव्हनिंगला ओपन झालं, पॉवेलची स्पीच होती. त्याच्यामध्ये जेरम पॉवेल यांनी दोन म्हणजे एक महत्वपूर्ण स्टेटमेंट दिले आणि तिकडनं युएस मार्केट्स डाव जोन्स ऑलमोस्ट 950 पॉईंट्स प्लस झालं. ठीक आहे. सो त्याचा एक इम्पॅक्ट आपल्या मार्केटवरती दिसू शकतो. बघूया तर ते कसं आपलं मार्केट उद्या त्याच्यासाठी रिॲक्ट करते आणि आपल्या लेवल्स काय असणार आहेत त्या लेवल्स आपण इथे समजून घेऊयात. ठीक आहे फ्रेंड्स, तर चला मित्रांनो, आपण आता पहिलं आपण जाऊया आता आपल्या चार्ट वरती, जेणेकरून आपल्याला हे समजून घेण्यासाठी जास्त इझी होईल. ठीक आहे फ्रेंड्स. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे बघूया की निफ्टीचा चार्ट ओपन झाला होता ऑलरेडी. बट मला एक ती तुम्हाला दाखवायचं होतं की फ्रायडेच्या दिवसाची क्लोजिंग. ठीक आहे. तर निफ्टीची क्लोजिंग तुम्ही इथे बघत असाल की 24,870 अशी क्लोजिंग आहे. एक मस्त फॉल आला होता निफ्टीमध्ये फ्रायडेच्या दिवशी. आणि बँक निफ्टीमध्ये तुम्ही बघाल 55,149, म्हणजे ऑलमोस्ट 55,150 ही क्लोजिंग बँक निफ्टीमध्ये आहे. ठीक आहे. सो आता आपण बघूया की येणारा वीक हा निफ्टीसाठी कसा असू शकतो. ठीक आहे. ऑल्दो आपण निफ्टीमध्ये ट्रेड करत नाही, आपण नेहमीच म्हणतो, पण स्टील निफ्टी मदर ऑफ ऑल इंडेक्सेस म्हणून आपल्याला निफ्टीची लेवल समजून घेणं फार फार महत्वाचं आहे. ऑलराईट. सो थोडस मी इथे मोठं करतो, तुम्हाला आणखीन जे समजायला इझी होईल. आणि मी ट्रेंड लाईन्स इथे प्लॉट करून दाखवतो. हा डे चार्ट आहे. ठीक आहे. समजून घ्या. आणि तुम्हाला इथे जर दिसत असेल, वेट अ सेकंड, मी तुम्हाला ना हायलायटरने दाखवण्यापेक्षा मी तुम्हाला एका वेट सर्कल ड्रॉ करून दाखवतो, जेणेकरून ती जास्त इझी होईल. हा बघा, हा हा जो एक छोटासा सर्कल आहे ना फ्रेंड्स, ठीक आहे, हा सर्कल हा एक गॅप आहे. हा सर्कल म्हणजे तुम्हाला दिसत असेल तिथे कोणती कॅन्डल नाहीये, कारण त्याच्या आदल्या दिवशी कॅन्डल इथे होती आणि त्यानंतर नेक्स्ट डे डायरेक्ट गॅप अप ओपनिंग झालेलं आहे. ठीक आहे. सो हा गॅप भरणं आहे ना निफ्टीला थोडंसं इम्पॉर्टंट आहे. त्या गॅप फिलिंगसाठी निफ्टी नक्कीच खाली येईल. बट मंडेला युएस मार्केटमध्ये एक ट्रिमेंडस न्यूज आल्यामुळे, एक ट्रिमेंडस मूव्ह आल्यामुळे आपलं मार्केट मंडेला परत साधारण ही जी एक बिग बार रेड कॅन्डल इथे बनलेली आहे, त्या कॅन्डल इतकं नाही, बट आय थिंक थोडस म्हणजे त्या कॅन्डलला थोडस रब ऑफ करून पुसून काढण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. आणि त्यानंतर मे बी मार्केट आपलं एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट म्हणजे जे फॅक्टर इन करून झाल्यानंतर परत डाऊन ट्रेंड कडे वळू शकतं. ठीक आहे. तर आपण आपल्या लेवल्स इथे बघूया. ठीक आहे. मी पहिला वीकली लेवल्स जे आहे त्या प्लॉट करणार आहे. तर वीकली लेवलसाठी ट्रेंड लाईन मधून मी तुम्हाला इथे दाखवतो की 24,444 ही जी लेवल आहे ना फ्रेंड्स, कारण एक 24,500चा एक इम्पॉर्टंट सायकोलॉजिकल हर्डल ऑलरेडी आहेच. बट तो पण जर ब्रीच झाला तर त्यानंतर एक नेक्स्ट लेवल, कारण कधी कधी काय होतं, मार्केट 24,500 ही जी लेवल आहे ही बऱ्याचशा ट्रेडर्सना म्हणजे स्पेशली रिटेलर्सना ट्रॅप करण्यासाठी ते काय करतात, 24,500 तुटलं म्हणजे आता अजून खाली जाईल. बट त्यानंतर पण एक छोटासा एक पॅरामीटर असतो, एक छोटीशी लेवल असते. ती लेवल आहे 24,444 इथे.
ठीक आहे. तर 24,444 ह्या लेवल, वेट, 24,444 ही ही जी लेवल आहे ना फ्रेंड्स, वेट मी थोडंसं अजून स्ट्रेच करतो. ओके, कारण ही वीकली लेवल आहे. पूर्ण वीक ह्या लेवलला तिथे आपल्याला ह्या ट्रेंड लाईन इथे प्लॉट करून ठेवायचं आहे. ऑलराईट. आणि फॉर द अपसाइड, ठीक आहे, 25,111 ही एक लेवल होती. ठीक आहे. बट आता सध्या युएस मध्ये जी न्यूज आलेली आहे, ती न्यूज जर उद्या मार्केटने फॅक्टरिंग केली आणि पॉझिटिव्ह मोमेंटम दिला, तर 100-150 पॉईंट तर निफ्टी सहज गॅप अप ओपनिंग देईल आणि मग त्यानंतर अप ट्रेंडला ट्रेंड करेल. तर ते 25,111 ही खूप छोटी लेवल असेल. म्हणून जर वीकली लेवलसाठी जर आपल्याला बघायचं आहे, तर 25,222 ही लेवल आहे. बट आपण 5,234 ही लेवल इथे प्लॉट करणार आहोत. ऑलराईट, वेट अ सेकंड फ्रेंड्स. 25,234. ऑलराईट. ठीक आहे फ्रेंड्स. तर हे झालं वीकली अनालिसिस. दिस इज फॉर द नेक्स्ट होल वीक. ऑलराईट. आता आपण उद्याच्या दिवसाचं ट्रेंड लाईन, उद्याच्या दिवसाची ट्रेंड लाईन आहे ना, ती इथे प्लॉट करून घेऊया. तर उद्याच्या दिवसाची ट्रेंड लाईन जी आहे फ्रेंड्स, मी तुम्हाला दाखवतो. 24,777 ही लेवल असणार आहे फॉर द डाऊन साइड. ठीक आहे. 24,777. ऑलराईट. बॉक्सच्या आतमध्ये बॉक्स. वेट अ सेकंड, मी इथे ना म्हणजे ट्रेंड लाईन प्लॉट करण्यापेक्षा एका बॉक्सने तुम्हाला दाखवतो, की जेणेकरून ते समजायला पण इझी होईल. ऑलराईट. रेक्टँगल बॉक्स. ओके. तर 24,777 ही डाऊन साईडला आहेच लेवल, आणि अप साईडला 24,960 ही जी एक लेवल आहे. ऍक्च्युली ही लेवल उद्या मला वाटतं गॅपअप मध्येच मार्केट ब्रेक करू शकतं. बट स्टील लेवल्स ह्या लेवल्स आहेत. आपण त्यांच्याशी म्हणजे लेवल्सला आपण हे नाही करू शकत. ठीक आहे. ज्या लेवल्स आहेत ते आपल्याला मेंटेन करायलाच हव्यात. ठीक आहे. तर हा जो बॉक्स आहे इथे प्लॉट करून दिलेला आहे. ठीक आहे. ज्यामध्ये अप साईडला आहे 24,960 आणि डाऊन साईडला आहे 24,777. ही लेवल आहे निफ्टीची. ठीक आहे फ्रेंड्स. तर आता आपण जाऊया आपल्या शो स्टॉपरकडे. शो स्टॉपरकडे म्हणजे आपली बँक निफ्टी, की बँक निफ्टीमध्ये आपण नेहमी ट्रेड घेत असतो, निफ्टीमध्ये तर ट्रेड घेत नसतो. बट लेवल समजण्यासाठी आपल्याला निफ्टीचं चार्ट अनालिसिस करणं गरजेचं होतं. ठीक आहे फ्रेंड्स. हे पहिल्याचे फ्लॅग्स किंवा काही ज्या लेवल्स आहेत त्या मी पहिले इथून इरेज करतो. ऑलराईट. ओके. ठीक आहे फ्रेंड्स. सो ही झाली हा झाला निफ्टीचा डेली चार्ट. ओके. हा झाला निफ्टीचा डेली चार्ट. तर उद्याच्या दिवसासाठी फ्रेंड्स स्पेशली मी पहिलं एक बॉक्स करून देतो. एक वेट अ सेकंड. पर्टिक्युलर उद्याच्या दिवसासाठी जर करायचं असेल ना फ्रेंड्स, बट अगेन मग ते वेगवेगळे चार्ट होतील. नो प्रॉब्लेम. आपण डे वरतीच दोन्ही लेवल्स घेऊ शकतो आणि उद्याच्या एका दिवसासाठी करून देण्यासाठी काही हरकत नाही. ठीक आहे. सो पर्टिक्युलरली उद्याच्या दिवसासाठी फ्रेंड्स बघाल तर मी अगेन तुम्हाला इथे रेक्टँगल ने ड्रॉ करून दाखवतो. 54,888. उद्या डाऊन साईडचं मोमेंटम येणं थोडस मुश्किल आहे. बट स्टील आपण ते कन्सिडर करणार आहोत. आणि 55,555 ही लेवल तर मला वाटतं उद्या ओपनिंग मध्ये सुद्धा ब्रीच होऊ शकते आणि त्यावरतीच मार्केट उद्या राहू शकतं. बट स्टील लेवल्स आहेत ते आपल्याला, जसं मी नेहमी म्हणतो, की त्यांना रिस्पेक्ट करायलाच लागेल. ज्या लेवल्स आहेत ते आपण आपल्या सोडायच्या नाही. मार्केटला कुठेही जाऊन देत. जर आपण आपल्या लेवल्सला सोडून मार्केट जसं मूव्ह होतंय तसं मूव्ह करायचा प्रयत्न केला तर मग मार्केट आपल्याला चेकआउट करून टाकेल आणि आपल्याला आउट करून टाकेल.
ठीक आहे. म्हणून आपल्या लेवल्स जे आहेत, ही आपली लेवल काय सांगते 55,555 फॉर द अपसाइड. त्याच्यावरती जर असेल तर वी आर गोइंग फॉर द कॉल साइड, आपण सी साइड साठी जाणार आहोत. आणि जर 54,888 ब्रिज केलं डाऊन साइडला तर आपण पुट मध्ये एंट्री करणार आहोत. बट मेनी टाइम्स जर तुम्ही बघाल तर आपण मोस्ट ऑफ द टाइम्स असं पण करतो की इथे जेव्हा एखादी ह्या बॉक्स मध्ये सुद्धा इनसाइड कॅन्डल्स जेव्हा क्रिएट होत असतात तर त्या कॅन्डल्सला म्हणजे सपोज आता ही कॅन्डल आहे, उद्या ओपनिंग समवेअर इथे झाली आणि त्यानंतर मार्केट खाली आलं, खाली येते बट 54,888 इथे मेजर सपोर्ट आहे असं आपल्याला दिसतं. तर अगेन आपण तिकडनं बाउन्स बॅक करेल हे एक एक म्हणजे अँटिसिपेट करून मार्केटला आपण तिकडनं सीई ट्रेड घेतो. ठीक आहे. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स आपले कॉल्स हे एक्झिक्यूट होतात, म्हणजे आपल्या डिरेक्शनला जातात. ठीक आहे. तर फ्रेंड्स हे झालं पर्टिक्युलरली उद्याच्या दिवसासाठी. आणि आता मी तुम्हाला वीकली ज्या लेवल्स आहेत त्या दाखवतो. वीकली लेवलसाठी ह्यावेळी मार्केटमध्ये थोडस लॉंग अशा लेवल्स आपण घेणार आहोत, कारण की 56,333 ही त्यातली एक पहिली लेवल असणार आहे. ऑलराईट, वेट अ सेकंड. 56,333 येत नाहीये, आलं. ओके. थोडस इथे मी स्ट्रेच करतो कारण वीक आहे तो पूर्ण. येस. आणि डाऊन साइडला, ठीक आहे फ्रेंड्स, 54,000 555 ही जी लेवल आहे, ठीक आहे, 54,555. ठीक आहे. एक्झॅक्टली 555 येत नाही, 552 आपण येते, बट आपण त्याला 54,555 हे कन्सिडर करून चालणार आहोत. ठीक आहे. सो डाऊन साइडला 54,555 आणि अप साइडला 56,333 ही मेजर लेवल अप साइड आणि डाऊन साइड साठी वीकली अनालिसिस साठी असणार आहे बँक निफ्टीची. ठीक आहे फ्रेंड्स. सो हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस. तर मित्रांनो, आता पुढचा येणारा वीक कसा असेल आपण ते बघूयाच नेहमीप्रमाणे. आणि टेलिग्राम चॅनलमध्ये माझी टेलिग्राम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. जर मी जे स्वतः ट्रेड घेतो जस्ट फॉर युअर नॉलेज अँड एज्युकेशन पर्पज, तुम्हाला ते टाइमली बघायचे असतील, बघता यावे, त्याच्यावर स्टडी आणि अनालिसिस करता यावं, स्वतःचं प्रेडिक्शन त्यावरून करता यावं असं वाटत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समधून टेलिग्राम चॅनलला नक्कीच जॉईन करा. आणि तुमच्या नॉलेज आणि प्रॉफिटमध्ये कोणत्याही टाईपची भर पडत असेल, कोणत्याही प्रकारचा भर पडत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये जय भीम जय शिवराय लिहायला विसरू नका. ठीक आहे मित्रांनो. तर शिकत राहा, फायनान्शियल लिटरसी अचीव करा, फायनान्शियल टार्गेट्स अचीव करा, फायनान्शियली म्हणजे फ्री व्हा. ठीक आहे. कारण स्वतःची आर्थिक प्रगती, आर्थिक उन्नती करून घ्या. त्याशिवाय सामाजिक उन्नती होणार नाही, सामाजिक प्रगती होणार नाही. ठीक आहे फ्रेंड्स. व्हिडिओ आवडत असतील, कोणती क्वेरीज असेल, डाऊट असेल, कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.